अगेन. गौरवशाली महाराष्ट्राचा अभिमानाचा 65वा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऐतिहासिक असलेल्या वरळीच्या जांभोरी मैदानावरती 1, 2, 3, 4 अतिशय दैदिप्यमान पद्धतीने त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. तमाम महाराष्ट्रप्रेमी जनतेने आम्ही जे दालन तयार केलं होतं त्या दालनाला भेट दिली. काही कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृती आधारित त्या ठिकाणी ठेवले होते. राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, अशोक चव्हाण यांनाही आम्ही त्या ठिकाणी बोलवलं होतं. राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल, छगनजी भुजबळ आणि अनेक माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची उपस्थिती होती. आदिती, आनंद, सूरज, मुंबईची आमची टीम, त्याच्यामध्ये संजय असेल, सिद्धार्थ असेल, शिवाजीराव गर्जे असतील, सर्वांनीच अतिशय उत्तम पद्धतीने परिश्रम त्या ठिकाणी घेतले होते. त्याच वेळेला मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या या आगळ्या वेगळ्या महाराष्ट्रप्रेमी स्तुत्य उपक्रमाचं त्यांनी अभिनंदनही केलं होतं आणि सूचना केली होती की राज्याच्या मुंबईच्या मंत्रालयामध्ये हे दालन त्या ठिकाणी उभं करावं. मुख्यमंत्री महोदयांनी परवानगी दिली. एक विनंती केली होती आम्ही, त्याप्रमाणे 19, 20, 21 3 दिवस जे दालन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर ज्या ज्या महनीय व्यक्तींनी राज्याचं नेतृत्व केलं आहे त्या सर्वांची माहिती असलेलं दालन आम्ही उद्यापासून मंत्रालयाच्या खालच्या फ्लोअरवरती जिथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत त्या ठिकाणी करणार आहोत. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलीच, उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा केलेच, पण बावनकुळेजींना विनंती केली की उद्या शुभारंभासाठी त्यांनी यावं. बघूया, कारण तेही आज नागपूरला आहेत. उदय सामंत यांनाही विनंती केले. मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना मी पत्रही दिलेलं आहे की त्यांनी 3 दिवस हे दालन उपलब्ध आहे त्यावेळेला भेट द्यावी. राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव या सर्वांनाच मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या बरोबरीच जी जनता मंत्रालयामध्ये 3 दिवस येईल त्यांनी आणि आपण सर्व पत्रकार मित्रांनी हे दालन यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे, परंतु या मंत्रालयाच्या परिसरामध्ये सुद्धा पाहण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी यावं ही विनंती करण्यासाठीच आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर 22 तारखेला सकाळी 8:30 वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची कराडला जे स्मृतीस्थळ आहे इथे मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन नतमस्तक होणार आहोत. महाराष्ट्राची विचारधारा, चव्हाण साहेबांचे मूलभूत असलेले विचार हे घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याच पद्धतीने पुढे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल केंद्र आणि राज्यपातळीवरती त्या ठिकाणी होणार आहे. 23 तारखेला सकाळी अवघ्या देशाचा मानबिंदू असलेल्या रायगड किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवरायांना समोर सुद्धा नतमस्तक मी आणि माझे सहकारी होणार आहोत आणि त्याच वेळेला संध्याकाळी चवदार तळ सामाजिक क्षमतेचा ओंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चवदार तळ्यावरती दिल्या तिथे आम्ही नतमस्तक होणार आहोत आणि मग महाराष्ट्राची लोकधारा सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाचा समारोप राज्याभिषेक सोहळ्याचं एक अतिशय भव्य दिव्य अशा पैचं कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे हे आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला कळावं यासाठीच आपल्याला निमंत्रित केलं.